श्री स्वामी समर्थ. जो असे कारण सर्व सृष्टीची अकारणे, जो लावी भक्ताशी भुलवी मनाच्या तंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये. स्वामी म्हणतात हे चिरकाल नसतंच. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर आहे आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर आहे. म्हणून स्वामी म्हणतात की प्रत्येक गोष्टीवरती प्रत्युत्तर देणं थांबवा. कुणी बोलला त्याला लगेच उत्तर देऊ नका. शांत रहा आणि संयम ठेवा. ही परिस्थिती नक्की बदलणार. स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारं कुणी असेल तर मार्ग नक्की सापडतो. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं. अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला भाग्य लागतं. जीवनात कधी दुःख आलं तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला, अर्थात आपल्या पत्नीला सांगा, जेणेकरून त्या दुःखाचा बाजार मांडला जाणार नाही. पती आणि पत्नी हे सुखदुःखात एकमेकांना आधार देतात. तेच एकमेकांचे साथीदार जन्मभर असतात. स्वामी म्हणतात की आपल्या सगळ्यात जवळची व्यक्ती कोण असेल तर आपला पती किंवा पत्नी. सगळी दुःख त्या व्यक्तीला सांगत बसा. तुम्ही इतर व्यक्तीला, कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीला जर आपली दुःख सांगितली तर त्या दुःखांची चर्चा होऊ शकते. कारण तुम्ही दुःखात आहात याचा आनंद अनेकांना असतो. तुम्ही दुःखात आहात याचं दुःख कुणालाही नसतं. संसार म्हटलं की आपल्याला हवं असं सर्व काही चालत नाही. कधी पतीने पत्नीसाठी तर पत्नीने पतीसाठी त्याग करणं गरजेचं असतं. यामधून केवळ आत्मानंद अथवा आनंदच प्राप्त होतो. म्हणून त्याग करा, आत्मानंद मिळेल. जीवन जगताना स्वामींनी सांगितलेला मंत्र हाच आहे. संसार करत असताना पती पत्नींनी एकमेकासाठी त्याग भावनेनं जगणं महत्त्वाचं आहे. पती पत्नींनी आपल्या मनातील हेवे दावे सोडून एकमेकांच्या प्रती त्याग भावना ठेवली तर संसार हा नक्कीच फुलेल. स्वामी म्हणतात, भीतोस कशाला, मी आहे ना, फक्त निसंकोचपणे माझं नाव घे. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. ज्या ज्या वेळी तुमच्या आयुष्याची दशा होईल त्या त्यावेळी त्यातून मार्ग दाखवणारा गुरु आहे स्वामी. फक्त स्वामींवरती अढळ श्रद्धा ठेवा. श्रद्धा सगळ्यांवर, पण विश्वास फक्त माझ्या स्वामींवर. कारण मला हा विश्वास आहे की माझी स्वामी माऊली मला प्रत्येक संकटातून तारून नेणार आहे. मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे. ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल, कारण स्वामी माझ्या पाठीशी आहेत. स्वामी म्हणतात, जे होतंय, जे झालंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होईल. तू फक्त माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. श्री स्वामी समर्थ.